प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने 6व्या जाधवर सायन्स फेस्टिवल या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सकाळी नऱ्हे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल येथे हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली। ॲडव्होकेट जाधवर पुढे म्हणाले की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे। महोत्सवामधील स्पर्धा शालेय, कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय तसेच पदव्युत्तर आणि खुल्या गटामध्ये होणार आहे। यामध्ये विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत। विजेत्यांना एकूण 1 लाख रुपयांची पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहे। मी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। सालाबादाप्रमाणे याही वर्षी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं 6व्या जाधवर सायन्स फेस्टिवलचं आयोजन आणि नियोजन संस्थेच्या वतीनं म्हणजेच जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुण्याच्या सायन्स डिपार्टमेंट आणि NSS विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन 28 डिसेंबर 2024 रोजी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, महानाजीनगर, नऱ्हे, पुणे 41 या ठिकाणी केलेलं आहे। मला सांगताना आनंद वाटतो की आपल्या देशामधून चांगल्या पद्धतीचे वैज्ञानिक घडले पाहिजेत, याच्यासाठी म्हणून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पेटंट तयार होऊ शकतात, संशोधन करण्यासाठी 10 लाख रुपयाची स्कॉलरशिप त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। 8वी पासून ते ओपन फॉर ऑल म्हणजे समाजातील कोणत्याही घटकापर्यंत ही सायन्स फेस्टिवल पोहोचवण्याचा निर्धार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। मला सांगताना आनंद वाटतो की ग्रुप ए म्हणजे 8वी ते 10वी, ग्रुप बी म्हणजे 11वी 12वी, ग्रुप सी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट सर्व फॅकल्टीज, फार्मसी असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, IT मधली मुलं असू द्या, त्याच्यानंतर ग्रुप डी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आणि ओपन फॉर ऑल। ओपन फॉर ऑल मध्ये म्हणजे जे धंदा करतायत कुठेतरी, जे कुठेतरी नोकरी करतायत, ज्यांचा आणि शिक्षणाचा आता कोणताही संबंध उरलेला नाही, परंतु संशोधन झालं पाहिजे, पेटंट तयार झाले पाहिजेत, म्हणून आम्ही जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं ओपन फॉर ऑलचा एक सेपरेट गट केलेला आहे। मला सांगताना आनंद वाटतो की रोख रकमेचे जवळपास 90,000 रुपयाचे बक्षीस आपण त्या ठिकाणी देतोय आणि जर स्कॉलरशिप आपण त्याच्यामध्ये धरली तर 10 लाख रुपये ते होत आहेत, जवळपास 11 लाख रुपयाची बक्षीस आपण त्या ठिकाणी देतोय। आणि मला सांगताना आनंद वाटतो की जे विषय आम्ही या ठिकाणी देतोय ते फ्युचरिस्टिक विषय, विद्यार्थ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये घडवलं पाहिजे हा विचार आमचा आहे। काही जर विषय सांगायचे झाले तर प्युरिफिकेशन मेथड फॉर वॉटर, एअर आणि सॉइल, आज आपण पाहतोय कधी पाऊस पडतोय, ग्लोबल वॉर्मिंगचं चालू आहे, त्याच्यानंतर स्मार्ट AI बेस रोबोट बनवण्यासाठीच आपण त्या ठिकाणी करतोय, त्याच्यानंतर फायर फायटिंग रोबोट आपण बनवायला सांगितलेले आहेत। उद्याच्याला अग्निशामकची गाडी येणार, महाग विजावणार, त्याच्यासाठी त्याच्या आधीच जर आपण फायर फायटिंग रोबोट बनवले तर कसं राहील हा विचार आमचा त्याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर अजून जर महत्वाचा विषय आपण घेतला तर AIच्या रिलेटेड आपण विषय या मुलांना सांगितलेला। आता AI मध्ये पत्रकार AIचे झालेले आहेत, जज AIचे झालेले आहेत, वकील AIचे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे येणारा काळ हा AIचा असणार आहे। ज्या पद्धतीने इंडस्ट्रियलायझेशन झालं, मशीन्स आल्या, तसंच आता AIच्या वरती सगळ्या गोष्टी होणार आहेत। म्हणून असे विषय आम्ही या विद्यार्थ्यांना दिलेले जेणेकरून अत्यंत चांगल्या पद्धतीनं संशोधन करणारे चांगल्या दर्जाचे मुलं याच्यामध्ये येतील। माझी एकच विनंती असणार आहे की समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी, त्या ठिकाणी घटकातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी, युवकांनी आणि व्यक्तीनं या 6व्या जाधवर फेस्टिवलमध्ये त्या ठिकाणी यावं। जे दिलेले विषय आहेत त्या दिलेल्या विषयांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य त्याच्यामध्ये दाखवावं। धन्यवाद। रजिस्ट्रेशनची शेवटची डेट असणार आहे ती आहे 24 डिसेंबर 2024 आणि ही स्पर्धा 28 डिसेंबर 2024 रोजी त्या ठिकाणी पार पडणार।